डिसेंबर 2024 मध्ये कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपीने आता तळोजा तुरुंगात गळफास लावून जीवन संपवलंय। ही आत्महत्या न्याय टळवण्याचा प्रयत्न होता का, की त्याने अपराध कबूल करत जीवन संपवलं? नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। चला जाणून घेऊया। कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात डिसेंबर 2024 मध्ये एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती। तिचा पालकाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह घरापासून 13 किलोमीटर अंतरावर सापडला। तपासात आरोपी विशाल गवळीचा सहभाग निष्पन्न झाला। पोलिसांनी CCTV फुटेज व इतर पुराव्यांवरून विशालला शेगाव येथून अटक केली। त्याने पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती आणि नंतर फरार झाला होता। त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। मात्र आता तळोजा तुरुंगात विशालने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यामुळे या प्रकरणात नवा वळण आलंय। पीडित कुटुंबाला न्याय मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। विशाल गवळीची आत्महत्या म्हणजे अपराधाची कबुली की शिक्षा टाळण्याचा मार्ग? या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे। आरोपीच्या आत्महत्येनेच खरंच प्रकरण संपलं का, की आता न्यायासाठी लढा अधिक कठीण होणार आहे? तुमचं मत काय? कमेंट मध्ये नक्की कळवा।